निरोगी ठेवण्यासाठी हा प्राणायाम खूप आवश्यक आहे आणि जे करतात त्यांना अनुभव पण येतोय की निरोगी आहेत, त्यांना स्फूर्ती वाटते, हलकं हलकं शरीर वाटते, बरेच आजार त्यांना बरे वाटतायत, पहिल्यामध्ये आणि आतामध्ये फरक वाटतोय. पण नेहमी 3 महिने 6 महिने 9 महिने करत करत आपल्याला जीवनभर करायचंय. असं केलं जेवतो की आपण रोज जेवतो, रोज झोपतो, रोज उठतो, रोज सर्व काही करतो, तसंच हे योग आहे. कपालभाती प्राणायामाने आपले 99% रोग बरे होतात. आपल्या आपल्या शरीरानुसार करत राहा. दोन्ही नाकाने श्वास टाकत राहा बाहेर. तर निरोगी राहण्यासाठी आपले गुरु ऋषी आपल्याला असे मंत्र दिलेले आहेत योग दर्शनामध्ये की हे तर आहे, आपल्याला व्यायाम तर करायचा आहे, आहारावरही लक्ष ठेवायचं आहे. जर्मलची भांडी असतील, जर्मलच्या भांड्यात स्वयंपाक करायचा नाही. आता बऱ्याच जणांना म्हणलं हा आता सांगते ना, आता एक शिकून आली, आम्ही इतकी वर्ष झालं जर्मलच्याच भांड्यात करत होतो की आम्हाला काही झालं का असं म्हणतायत. पण पूर्वीचं वेगळं होतं, पूर्वीचं शरीर तेवढं त्यांना केमिकल युक्त खाणं नव्हतं. आता चौकट जिकडं पाहावं तिकडं केमिकल झालेलं आहे. मग त्यांना काही झालं नसावं, पण आता इथून आपल्याला खूप काळजी घ्यायची वेळ आलेली आहे. आपल्याला भाजीपाला फवारणीची आहे, आपण काहीही खा, त्याच्यामध्ये काही ना काही औषधी आहेतच आहेत. म्हणून आपल्या हातात जेवढं आहे तेवढं करायचंय. काय करायचंय? जर्मलच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करायचा नाही, फ्रीज मधलं सामान जास्त वापरायचं नाही. त्याच्यानंतर प्लास्टिकचे बॉटल्स असतील त्याचा आपल्याला वापर करायचा नाही. तुमच्याकडे जर पाणी येत असेल फिल्टर प्लास्टिकचं बॉटल, तुरंत त्याला काढून घ्यायचं. स्टीलच्या भांड्यात टाका, तांब्याच्या भांड्यात टाका, कशात ना कशात आपल्याला ते टाकायचं आहे. ही अशी आपण छोटी छोटी काळजी आपल्याला घेतलं पाहिजे. जे काही भाजीपाला आहे ते काय करायचं आपल्याला थोड्या काळापुरता का होईना, अंगूर आहेत, तर अंगूर जे आहेत आपण आणले लगेच डायरेक्ट खाल्ले तर नाही खायचं. त्याच्याने तोंड येणे, आपल्याला त्रास होतोय, तर त्याला काय करायचंय, थोडंसं मिठाचं पाणी करायचंय आणि ते अंगूर थोडा वेळ त्या पाण्यात ठेवायचंय. मग ते अंगूर धुवून मग ते अंगूर आपल्याला खायचंय. ड्रायफ्रुट्स बी आपण आणलो, अंजीर असतील, काही असतो, बदाम असतं, काही ना काही आपण ताकदीसाठी खातो. पण ते उलट होऊ नये आपल्याला. त्याला जे पावडर असतात ते लावलेले असतात की केमिकल, की त्याला कीड लागू नये किंवा ते खराब होऊ नये म्हणून. मग ते आते ड्रायफ्रूट सुद्धा घरी आणल्यानंतर त्याला धुवून खायचं असतं. मीठ आहे, साखर आहे, हे घरातले विष आहे, त्याला काढून टाकायचंय आपल्याला. तर मिठाच्या ऐवजी आपल्याला सेंदा नमक खायचंय. आपलं सेंदा नमकने काय होते, आपली बॉडी अल्कलाईन राहते, आपल्यामध्ये ऍसिडिटीचं प्रमाण वाढू देत नाही. तर अशा पद्धतीचं आपल्याला लक्षात ठेवायचंय. जर्मलची भांडी जे आपले भारत देशाचे आपल्यासाठी जे क्रांती करत होते त्या लोकांना कैदेमध्ये हे इंग्रज लोक देत होते. गरम गरम अन्न शिजलं की पटकन त्या ताटात टाकायचं आणि त्यांच्या पुढे ताट लोटायचं. ज्यांनी करून ते कैदेत राहून जर्मल खाऊन 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 कमजोर होतील, त्यांनी आजारी होतील. याच्यासाठी जे जर्मलची भांडी वापरतात त्यांना डायबिटीज जुडतोय, कॅन्सर जुडतोय, तर याचा वापर आपल्याला करायचा नाही. हे सुद्धा आपल्याला योगामध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपले विचारही चांगले असले पाहिजे. एकमेकाबद्दल कुणाबद्दलच वाईट विचार करायचा नाही. माऊली सुद्धा सांगतात, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही. त्याच्याने सुद्धा त्यांचे पाप धुतले जातात. तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ना, तो मनुष्याचं काही ना काही पुण्य आणि पाप हे दोन्ही तो मनुष्य घेऊन आलेला असतो. ज्या माणसाबद्दल तुम्ही बोलताय त्या माणसाचं तुम्ही पाप धुताय. मग याच्यासाठी आपण कुणाचं काही बोलायचं नाही. दिवसभरात जिथेही आपण बोललो लगेच आपली बुद्धी, आपली डोळे बंद करायचं. अरे आपण त्यांचं पाप धुवून त्यांचं पाप आपल्या अंगावर घेतोय, आपल्याला बोलायचं नाही. जे काही बोलायचंय चांगलं बोलायचंय. तर अशा पद्धतीने आपले विचार, आपल्या घरचे असे हे पदार्थ, जे काही भांडी आहेत, मातीची भांडी वापरली जात होती पहिली, तर मातीची भांडी आपण वापरू शकता किंवा स्टीलची भांडी आपण वापरू शकता. कपालभाती प्राणायाम करत राहा. असं आपल्याला या हळदीचा वापर करा, कच्ची हळद, गोमूत्राचा वापर करा. होता होईल तेवढं एखादी झाड 2 झाड आपल्या घरी लावायचा प्रयत्न करा. ज्याला करून खत नाहीये, फवारणी नाहीये, अशा पद्धतीचे 2-2 तरी झाडे आपण लावून ते आपण जर खायला सुरू केलो तर आपण या कलियुगामध्ये सुरक्षित राहू शकतो. कपालभाती प्राणायाम करत राहा.